नमस्कार मैत्रिणी, मी सुजाता मोरे. माझ्या पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते. माझा मुलगा हा सैनिक स्कूलला असतो. त्याची सुट्टी संपत आली होती, तर त्याचे पप्पा त्याच्या कपड्यांना इस्त्री करत आहेत व तो आणि मी आम्ही दोघे बॅग पॅक करतो आहे. आणि तो सांगतो मला कुठे काय ठेवायचं आणि काय. मग त्याची बेडशीट होती, त्याचे कपडे होते शाळेचे वगैरे असे, ते सगळे आम्ही ते पॅक करायचं चाललं होतं. दोघंजणं तो सांगत होता मला की इथं ठेव, असं ठेव, तसं ठेव. त्याचे कपडे वगैरे आम्ही ठेवत होतो. तर आमची इथे बॅग पॅक करून झाले होते. आज आमची ट्रेन होती 5 वाजता. आम्ही 10 तारखेला निघणार होतो. आमची 10 तारखेला 5 वाजता ट्रेन होती. आणि आम्ही 5 वाजता म्हणजे 4 वाजताच घरातून निघालो होतो. 5 वाजता मी ट्रेनला बसलो होतो. आणि हा दुसऱ्या दिवशीचा म्हणजे 11 तारखेचा हा व्हिडिओ आहे. 11 तारखेला आम्ही ट्रेनमध्येच होतो. तर तो एकदम मायूस बसला होता, शांत होता. त्याला जाऊ वाटत नव्हतं. एक एक महिना सुट्टीवर आला होता. आता इच्छा नव्हती त्याची जायची, पण शाळा शिकायची आहे तर गेलंच पाहिजे ना. तर त्याला बघून मला पण खूप वाईट वाटत होतं की अरे एवढं छोट्या वयात मुलांना काय काय करावं लागतं. ठीक आहे, असं म्हणजे वेगळंच वाटत होतं. ठीक आहे, पण त्याचं भविष्य चांगलं होईल या अर्थाने आम्ही म्हणजे माझं दुःख मी तिथंच हे करत होते. तर तो शाळेतला थोडा अभ्यास राहिला तर करत होता. आणि आम्ही चाय वगैरे घेतला दोघांनी. चाय बिस्किट खाल्लं आणि मस्त गप्पा मारत होता. तो सांगत होता शाळेच्या गप्पी वगैरे असं. तर चालला होता आमचा एन्जॉय चहाचा. तर त्यात हा 12 तारखेचा व्हिडिओ. शाळेत आम्ही पोचलो होतो. आमची गेटवरती बॅग म्हणजे बॅग चेकिंग झालं होतं. आता ह्या दुसऱ्या गेटवरती आमची परत बॅग चेकिंग होत होती. सरांनी चेक वगैरे केली आमची बॅग. म्हणजे पुरं काय खायला आणतात काय नाही ते सगळं चेक करतात. जास्त असतं त्यांना घेऊन देत नाहीत. आणि आम्ही तो गेटमधून आता आतमध्ये निघाला होता. आणि तिथूनच आम्हाला बाय करावं लागतं. आतमध्ये सोडत नाहीत. तो रडत होता. रडत रडत चालला होता. म्हणजे तो बघत पण नव्हता मागे की मी रडेल म्हणून. तो माझ्याकडे बघत पण नव्हता आणि चालला होता. ठीक आहे.